कोल्हापुरात गांजा विक्रीचा डाव उधळला. सांगलीतील सराईत गुन्हेगारास बेड्या. 1,82,000चा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. चिपरी फाटा परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत संशयिताकडून गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैभव राजाराम आवळे, वय 26, राहणार हडको कॉलनी, 100 फुटी रोड, मिरज, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गांजा व अन्य अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तपास मोहीम अधिक तीव्र केली आहे. एलसीबीचे अंमलदार वैभव पाटील यांना खबऱ्याकडून सांगली जिल्ह्यातील एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी कोल्हापूर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने चिपरी फाटा परिसरात सापळा रचला. दुचाकीवरून येणाऱ्या संशयितास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील सॅकमधून सुमारे 5 किलो गांजा व अन्य साहित्य आढळून आले. दरम्यान वैभव आवळे याच्यावर यापूर्वी सांगली जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा तसेच आर्म्स ॲक्ट अंतर्गत एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून अंमली पदार्थांच्या साखळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि